तो आपल्याला ते स्पेरिकल मिररचं इमेज फॉर्मेशन बघायचं आहे. लेट अस टॉक अबाउट कॉन्केव्ह मिरर. आता कॉन्केव्ह मिरर मध्ये ही जी लाईन आहे ही झाली आपली प्रिन्सिपल ऍक्सिस. ये हो गया यहाँ पर पोल. त्याच्यानंतर या ठिकाणी झालं दॅट विल बी फोकस आणि हे झालं सेंटर ऑफ कर्वेचर. ठीक आहे. आता हे तर माहितीच आहे की ऑल द डिस्टन्सेस आर मेजर्ड फ्रॉम पोल. पोलपासून डिस्टन्सेस मेजर करत असताना जर का आपण बघितलं तर इथून पुढे पॉझिटिव्ह होईल, इथून पुढे मागे निगेटिव्ह. मग आता इथून जर मागे सगळं निगेटिव्ह असेल तर या ठिकाणी जी पहिली इमेज मला पोझिशन दाखवायची ती कुठं गेली? ती गेली मायनस इन्फिनिटीला. पहिलं जे माझा ऑब्जेक्ट आहे ते कुठे आहे? मायनस इन्फिनिटीवर. आता या ठिकाणी आपण ऑब्जेक्ट पोझिशन म्हणू, या ठिकाणी इमेज पोझिशन म्हणून, या ठिकाणी काय म्हणू? डिस्क्रिप्शन म्हणू. ठीक है. इथं ऑब्जेक्ट, इकडे इमेज आणि इकडे डिस्क्रिप्शन. ऑब्जेक्ट जेव्हा माइनस इन्फिनिटी, ध्यान से ना इस बात को अपने जहन में बिठा लो. मैं जो भी बोल रहा हूँ उसको ध्यान से सुन लेना, एकदम असं नीट लक्षात बसवून घे. जेव्हा ऑब्जेक्ट हा मायनस इन्फिनिटीवर असेल ना, ऑब्जेक्ट कुठं मायनस इन्फिनिटीवर, तेव्हा ऑब्विसली इकडून पॅरलल रेज जातील. आता कन्सेप्ट आठव, जेव्हा रेज हे पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस जातात तेव्हा ते पास कुठे होतात? आफ्टर रिफ्लेक्शन फोकसमधून. फोकसमधून रे चाललाय म्हणजे इमेज फॉर्मेशन कुठे झाली? फोकसवर झाली. आलं का लक्षात? तर ऑब्जेक्ट ॲट मायनस इन्फिनिटी, इमेज ॲट पोलच्या पुढचा फोकस आहे का पोलच्या मागे फोकस आहे? पोलच्या मागे फोकस आहे. मग इमेज कुठे झाली? मायनस एफ वर म्हणावं लागेल. अरे पॉईंट लक्षात आला का? बरं, डिस्क्रिप्शन पाहिजे. डिस्क्रिप्शनसाठी आपल्याला काय लागतं? आपल्याला लागतं त्यासाठी मॅग्निफिकेशन. मग आता मॅग्निफिकेशनसाठी फॉर्म्युला लिहू. 1/v प्लस 1/u इज इक्वल टू 1/f. लिहिला 1/v प्लस 1/u इज इक्वल टू 1/f. हा झाला मिरर फॉर्म्युला. मिरर फॉर्म्युलामध्ये जर का आपण ते 1 मायनस इन्फिनिटी टाकलं तर u ची व्हॅल्यू हे फोकसच्या अनुसार आपण फोकस, आता या ठिकाणी हा जो फॉर्म्युला आहे 1/v प्लस 1/u इज इक्वल टू 1/f, त्याला आपल्याला साइन कन्व्हेन्शन सोबत टाकावं लागतं. हा कुठला मिरर आहे? हा कॉन्केव्ह मिरर आहे. कॉन्केव्ह मिरर मध्ये फोकस काय असतो? निगेटिव्ह असतो. मग 1/v, v अननोन पकड, म्हणजे तुला इमेज कुठं फॉर्म झाली माहित नाही, फक्त ऑब्जेक्ट मायनस इन्फिनिटीला एवढं माहिती आहे. मग 1/v प्लस 1/u किती? 1 मायनस इन्फिनिटी इज इक्वल टू 1 मायनस एफ. पॉईंटला आला का लक्षात? त्या बेसिसवर मी असं म्हणतो ना की v ची व्हॅल्यू 1 इन्फिनिटी 0, v इज इक्वल टू 1/v इज इक्वल टू मायनस 1/f आलं, म्हणजे v ची व्हॅल्यू किती आली? v ची व्हॅल्यू आली मायनस एफ, म्हणजे इमेज कुठं फॉर्म होणार आहे? फोकसवर फॉर्म होणार आहे. आला का पॉईंट लक्षात? आता मॅग्निफिकेशन बघ. मॅग्निफिकेशन विल बी मायनस ऑफ v/u असतं. मिरर मध्ये मॅग्निफिकेशन काय असतं? मायनस v/u. मग मायनस ऑफ v ची व्हॅल्यू काय? v ची व्हॅल्यू मायनस एफ अपॉन u ची व्हॅल्यू किती? मायनस इन्फिनिटी. आता हे ना 0 येणार हे मलाही माहिती आणि तुलाही माहिती. मात्र माझं काय म्हणणं आहे ना, पहिले मायनस मायनस कटलं, मॅग्निफिकेशन 0 नंतर येईल. पहिले मॅग्निफिकेशनची मॅग्निट्यूड सोड, साइन निगेटिव्ह येते. साइन निगेटिव्ह येते म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये मला काय लिहावं लागेल? डिस्क्रिप्शन मध्ये मला लिहावं लागेल की मॅग्निफिकेशन निगेटिव्ह म्हणजे रिअल इमेज असणार आहे आणि इन्व्हर्टेड असणार आहे. समजा ही व्हॅल्यू इन्फिनिटी पेक्षा 100 असती किंवा 200 असती, 100 किंवा 200 असती, तर मॅग्निफिकेशन निगेटिव्ह आलं असतं. 0 नसतं आलं. समथिंग बाय इन्फिनिटी इज 0, पण समथिंग बाय व्हेरी लार्ज इज नियर टू 0, पण कुठल्या साईडने? मायनस साईडने. म्हणून मॅग्निफिकेशन हे निगेटिव्ह धरलं जातं आणि म्हणून मॅग्निफिकेशन निगेटिव्ह म्हणजे रिअल आणि इन्व्हर्टेड. तुम्ही म्हणाल सर नाही, एक काम करा, ते असं याच्यामध्ये सांगा. मग काय, इकडून रेज आले, ऍक्च्युअल मध्ये फोकसवर मिळत आहेत ना. रेज मिळाले म्हणजे काय? रेज आर ऍक्च्युअली इमिटिंग आफ्टर द रिफ्लेक्शन, म्हणजे रिअल इमेज झाली. आलं का लक्षात? आणि मग हे झाले रिअल इन्व्हर्टेड. बरं, मॅग्निफिकेशनची व्हॅल्यू आता समथिंग बाय इन्फिनिटी इज 0, म्हणजे काय? मॅग्निफिकेशन हे खूप कमी आहे. जर इन्फिनिटी पेक्षा थोडी कमी व्हॅल्यू असती तर नियर टू 0, थोडीशी, एकदम थोडीशी व्हॅल्यू आली असती, म्हणजे काय? इमेज ही अतिशय छोटी बनणार आहे. म्हणून मी त्याला म्हणतो की रिअल इन्व्हर्टेड आणि पॉइंट साइज बनणार आहे. पॉइंट आला का लक्षात? सांग बरं.
नेक्स्ट, आता मायनस इन्फिनिटी नंतर सेंटर ऑफ कर्वेचरवर या. हे झालं फर्स्ट बद्दल. आता मायनस इन्फिनिटीच्या ऐवजी मायनस सेंटर ऑफ कर्वेचरवर आहे. इकडे ऑब्जेक्ट आपण उभी केली. पुन्हा एकदा सेम लावलं तर इमेज तुम्हाला माहिती आहे 1/v माहित नाही प्लस 1/-2f. सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे काय, -2f इज इक्वल्स टू 1/-f. हे तिकडे गेलं, सॉल्व्ह केलं. आपल्याला v ची व्हॅल्यू किती येणार आहे, v ची व्हॅल्यू येणार आहे -2f. म्हणजे इमेज सुद्धा -2f म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर वरच फॉर्म होते. मॅग्निफिकेशन काय येणार आहे, मॅग्निफिकेशन या केसमध्ये येणार आहे दॅट विल बी -v/u दॅट इज इक्वल्स टू -v ची व्हॅल्यू काय असणार आहे, v ची व्हॅल्यू असणार आहे दॅट विल बी इक्वल्स टू -2f अपॉन u ची व्हॅल्यू सुद्धा -2f. मॅग्निफिकेशन किती आलं, मॅग्निफिकेशनची मॅग्निट्यूड आली 1 आणि साइन आली निगेटिव्ह. साइन निगेटिव्ह म्हणजे काय, पुन्हा एकदा रियल इन्व्हर्टेड आणि पॉइंट साइजच्या ऐवजी सेम साइज. सेम साइज कुठून कळालं रे, सेम साइज कुठून कळालं सांग. सेम साइज ह्याच्यावरून कळालं ना, कारण मॅग्निफिकेशनची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. आलं का लक्षात. नाव आता मोशन डिस्कस करू. कुठून कुठपर्यंत, मायनस इन्फिनिटी पासून सी पर्यंत. आता जेव्हा ऑब्जेक्ट ही मायनस इन्फिनिटी पासून -c पर्यंत येणार आहे, इथं मोशनला वेगळा कलर देतो मी. मायनस इन्फिनिटी पासून ते -c पर्यंत येणार आहे. त्या केसमध्ये काय होतं, इमेज जी असते ती -f पासून -c पर्यंत मोशन करेल ना. ऑब्जेक्ट मायनस इन्फिनिटी पासून -c पर्यंत गेले की नाही, मग इमेज -f पासून -c पर्यंत मोशन. आलं का लक्षात. म्हणजे पॉईंट 1 आणि 3 वरून पॉईंट 2 कळायचा असतो. मग इमेज कुठे गेली, -f पासून तर -c पर्यंत. इकडे पण रिअल इन्व्हर्टेड, इकडे सुद्धा रिअल इन्व्हर्टेड, म्हणजे या ठिकाणी सुद्धा रिअल इन्व्हर्टेडच बनणार आहे. काही डाऊट, रिअल आहे, इन्व्हर्टेड आहे. इकडे पॉइंट साइज होती एकदम छोटीशी, एकदम डॉट इमेज बनते, आणि इकडे सेम साइजची इमेज बनते. या शब्दांवरून काय लक्षात आलं की साइज ही वाढत वाढत जाणार आहे का कमी कमी होत जाणार आहे. साइज ही वाढत 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 जाणार आहे. कुठून कुठपर्यंत, पॉइंट साइज पासून सेम साइज पर्यंत. आणि म्हणून रिअल आहे, इन्व्हर्टेड आहे, मॅग्निफिकेशन हे निगेटिव्हच असणार आहे, कारण रिअल आणि इन्व्हर्टेड आहे, आणि मॅग्निफिकेशनची जी मॅग्निट्यूड आहे ती वाढायला लागलेली आहे. हालांकि मैग्निफिकेशन का वैल्यू 0 से 1 तक आहे, बढ़ा तो है मात्र काय वाढतंय. हा पॉइंट आपल्याला इकडे लक्षात घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर फोकसच्या थोडस मागे जर का आपण ऑब्जेक्ट ठेवला, ऑब्जेक्ट कुठे ठेवला, फोकसच्या थोडस मागे, म्हणजे मी म्हणतो की ऑब्जेक्ट हा -f म्हणजे फोकसच्या थोडस आधी. त्या केसमध्ये काय होतं, इमेज जी असते ती कुठे बनेल, इमेज बनेल इकडे -इन्फिनिटी वर. विल बी लाइक सर कैसे, बताता हूं. इमेज बनेगा -इन्फिनिटी पर. ठीक है, डिस्क्रिप्शन एंड ऑल हमें लिखना है, बट बिफोर दैट लेट अस रिमूव दिस. कौन सा इन्फिनिटी, ये नहीं दिखेगा. अरे मेरे नाक के ऊपर का तिल दिखता है जो कि है भी नहीं. हाँ, ऑब्जेक्ट जो है -f म्हणजे फोकसच्या थोडस मागे ठेवलाय. या ठिकाणी जर का समजा असा ऑब्जेक्ट ठेवलेला असेल, या ठिकाणी फोकसच्या थोडस मागे, तर मग त्या केसमध्ये मी म्हणतो की ऑब्जेक्ट डिस्टन्स, हे बघा फोकस पासून इथलं डिस्टन्स जे आहे, फोकस पासून इथलं डिस्टन्स मी x म्हणतो, म्हणजे इथून इथलं डिस्टन्स टोटल किती येणार आहे, हे तर आहे फोकल लेंथ f. मग इकडून झालं f प्लस x. आलं का लक्षात. मग आता जर का f प्लस x कन्सिडर केलेलं असेल, मग काय होणार आहे बघ, 1/v, तुला v माहित नाही, प्लस 1/u. u किती आहे, आता साइन कन्व्हेन्शन सोबत टाकावं लागेल. इट विल बी f प्लस x. इट विल बी मायनस ऑफ f प्लस x
इज इक्वल्स टू 1 बाय माइनस ऑफ एफ। भाई साहब कॉन्केव मिरर तो फोकल लेंथ निगेटिव, अरे भाई साहब कॉन्केव मिरर तो फोकल लेंथ निगेटिव, हा मायनस तिकडे गेला प्लस झाला, तो 1 बाय व्ही इज इक्वल्स टू काय येणार आहे बघ, दॅट विल बी इक्वल्स टू 1 बाय एफ प्लस एक्स मायनस 1 बाय एफ। आलाय का पॉइंट लक्षात? आता हा एफ इकडे गेला, हा एफ प्लस इकडे गेला, खाली मल्टिप्लिकेशन आलं, मी आता डायरेक्टली व्ही ची व्हॅल्यू लिहिली, सांग काय दिसते? व्ही ची व्हॅल्यू येणार आहे, इट विल बी एफ इंटू एफ प्लस एक्स, एफ इंटू एफ प्लस एक्स अपॉन एफ माइनस एफ प्लस एक्स, म्हणजे माइनस एक्स, एफ माइनस एफ प्लस एक्स, तो एफ मर गया, एक्स माइनस में बचा, तो ये बचा माइनस ऑफ एक्स। एक्स अब जितना फोकस के पास में जाएगा उतना एक्स का वैल्यू घटेगा। अरे भाई साहब ये इतना सा डिस्टेंस है ऑलरेडी, फोकस के छोटू सा इमेज पीछे, ऑब्जेक्ट जो फोकस का थोड़ा सा पीछे, थोड़ा सा अगर आगे लेके जाएंगे तो एक्स का वैल्यू घटेगा, और जितना एक्स का वैल्यू घटेगा उतना वी का वैल्यू बढ़ते जाएगा, क्योंकि एक्स डिनोमिनेटर में। अलग अलग लक्षण म्हणजे काय की जेवढं एक्स टेंड्स टू इन्फिनिटी, एक्स टेंड्स टू 0, व्ही टेंड्स टू मायनस इन्फिनिटी। अरे अलग लक्षण, आणि म्हणून फोकसच्या थोडंसं मागे असलं तर आपण इमेज कुठे म्हणतो? मायनस इन्फिनिटीवर म्हणतो। कशी आहे? कशी म्हणजे काय? इमेज, त्याच्यासाठी मॅग्निफिकेशन पाहिजे। मॅग्निफिकेशन काढलं काय असणार मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला? मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला मायनस ऑफ व्ही बाय यू, तो पुट कर दो, इट विल बी माइनस ऑफ एफ इंटू एफ प्लस एक्स, माइनस ऑफ एफ इंटू एफ प्लस एक्स डिवाइडेड बाय एक्स, डिवाइडेड बाय एक्स, ये हो गया वी डिवाइडेड बाय यू। यू क्या था हमारा? यू था हमारा, दैट विल बी एफ प्लस एक्स माइनस में माइनस ऑफ एफ प्लस एक्स। आई बात समझ? म्हणजे काय? एफ प्लस एक्स कटलं, हा मायनस कटला, मॅग्निफिकेशनची मॅग्निट्यूड किती आली? मॅग्निफिकेशनची व्हॅल्यू आली दैट इज इक्वल्स टू माइनस ऑफ एफ बाय एक्स। जितना एक्स का वैल्यू घटते जाएगा उतना मैग्निफिकेशन बढ़ते जाएगा, और एक्स टेंड्स टू 0, मैग्निफिकेशन टेंड्स टू इन्फिनिटी। आणि म्हणून आपण म्हणतो की इमेज बरं मॅग्निफिकेशन निगेटिव्ह म्हणजे रियल इन्वर्टेड, रियल है इन्वर्टेड है भाई साहब, रियल है इन्वर्टेड है, हाईली मैग्निफाइड है। अलग लक्षात? कारण एक्स ची व्हॅल्यू जितकी कमी होत जाईल तितकं मॅग्निफिकेशन वाढत जाणार आहे। मग आता मोशन करू आपण, कोणाचं? ऑब्जेक्टचं, इमेजचं पण मोशन होईल। ऑब्जेक्ट कुठून कुठे पळवला आपण? मायनस सी टू मायनस एफ। इमेज कुठून कुठे गेला सांग? मायनस सी टू मायनस इन्फिनिटी। इकडं रियल आणि इकडं सुद्धा रियल इन्व्हर्टेड, इकडं सुद्धा रियल इन्व्हर्टेड, म्हणजे इकडं सुद्धा रियल इन्व्हर्टेड, इकडं सेम साईज पासून हायली मॅग्निफाईड पर्यंत, म्हणजे मॅग्निफिकेशन निगेटिव्ह तर राहणार कारण रियल इन्व्हर्टेड आहे, मॅग्निफिकेशन निगेटिव्ह राहणार कारण रियल इन्व्हर्टेड, आणि मॅग्निफिकेशनची मॅग्निट्यूड काय होणार आहे? मॅग्निफिकेशनची मॅग्निट्यूड इन्क्रीज होत जाणार आहे। एकदम ढोबळ मानाने सांगायचं झालं, जितका ऑब्जेक्ट हा फोकसच्या जवळ जात असतो तितकं मॅग्निफिकेशन वाढत असतं। काय? जितका ऑब्जेक्ट हा फोकसच्या जवळ जाणार तितकं मॅग्निफिकेशन वाढणार, आणि जितका ऑब्जेक्ट हा फोकसच्या दूर जाणार तितकं मॅग्निफिकेशन कमी 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 कमी। पॉइंट लक्षात आला का? नेक्स्ट, आता हे मायनस एफ मायनस झालं, आता इथून पुढचे डायरेक्टली लिहून देतो। जेव्हा मायनस एफ प्लस येणार आहे म्हणजे फोकसच्या थोडासा पुढे गेला, फोकसच्या थोडासा पुढे गेला, तर त्या केसमध्ये काय होणार आहे? मायनस ऑफ एफ प्लस, त्या केसमध्ये इमेज कशी असते किंवा इमेज कुठे असते? इमेज असते प्लस इन्फिनिटीला। सेम प्रोसिजर मी सांगणार नाही, तुम्ही ट्राय करा। इकडे रियल इन्व्हर्टेड होती, या केसमध्ये मॅग्निफिकेशन मायनस एफ ओपन एक्स आला होता, या केसमध्ये पुढच्या केसमध्ये काय होणार आहे? प्लस येणार आहे, आणि म्हणून काय होतं? व्हर्च्युअल येते, इरेक्ट येते, हायली मॅग्निफाईड असते कारण अजूनही फोकसच्या जवळच आहे, हायली मॅग्निफाईडच असते। आला का पॉइंट लक्षात? ठीक आहे,
या केसमध्ये आपण मोशन लिहित नाही. कुठल्या केसमध्ये? फोकस पासून फोकस पर्यंत आपण मोशन लिहित नाही. शेवटचं सांगतो, ऑब्जेक्ट जर का पोलवर आला, सेम प्रोसिजर. या केसमध्ये काय करायचं, ऑब्जेक्टला एक्स डिस्टन्सवर ठेवायचं पोल पासून, सेम प्रोसिजर फॉलो करायची. ऑब्जेक्ट कुठे ठेवला? या इथं, पोल पासून थोडासा मागे ठेवला ऑब्जेक्ट, इथं एक्स डिस्टन्सवर. एक्स ऑलवेज छोटूसा. ऑब्जेक्ट जर का पोलवर ठेवला तर इमेज सुद्धा पोलवरच बनत असते. सॉल्व्ह करून बघता येईल, सांगता येईल, मात्र मग वेळ वाढेल, त्याच्यामुळे जाऊ देत. ऑब्जेक्ट पोलवर तर इमेज सुद्धा पोलवर. कशी? व्हर्च्युअल, इरेक्ट आणि सेम साईज. सेम साईज. आला का लक्षात? अच्छा, आय एग्री, सेम साईज आहे. याचं फिजिकल मिनिंग काय की जर तुम्ही, हा मॅग्निफिकेशन -1 ऑब्विसली, जर तुम्ही एकदम इथं पोलच्या जवळ जर ऑब्जेक्टला घेऊन गेले ना, पोलच्या एकदम जवळ जर तुम्ही ऑब्जेक्टला घेऊन गेले ना, तर ऍक्च्युली तो मिरर स्पेरिकल राहतच नाही, तो प्लेन मिरर होतो. आणि तो प्लेन मिरर होतो म्हणून मॅग्निफिकेशनची व्हॅल्यू -1 येते. म्हणजे व्हर्च्युअल इरेक्ट आणि सेम साईज कोण बनवतं? ऍक्च्युली प्लेन मिरर बनवतो. म्हणून तुम्ही जितकं जवळ जाता तितका तो प्लेन मिरर बनायला लागत असतो. आलं का लक्षात? मग आता इथून इथपर्यंत मोशन करा की फोकस पासून तर पोल पर्यंत गेला. फोकस पासून कुठे गेला? फोकस पासून तो पोल पर्यंत गेला. -f पासून p. आता p ला निगेटिव्ह लिहिलं काय नाही लिहिलं काय काही फरक नाही पडत. पोल म्हणजे तिथूनच डिस्टन्स मेजर करायला सुरुवात केली तरी आपण -p लिहू, कारण आपण मागून चाललोय त्याच्याकडे. त्या केसमध्ये काय होणार आहे? इमेज ही +∞ पासून p पर्यंत येत असते. +∞ पासून इमेज ही p पर्यंत येत असते. ऑब्विसली व्हर्च्युअल इरेक्टच असणार आहे. आता इथे लिहायला जागा नाही, मी लिहित पण नाही. मग व्हर्च्युअल इरेक्ट असणार आहे. इथं हायली मॅग्निफाईड होती, इकडे सेम साईज आहे, म्हणजे मॅग्निफिकेशनची व्हॅल्यू काय होत चालली? कमी कमी होत चालली. इकडे हे लिहिणं गरजेचं आहे. ह्या मोशन मध्ये इकडे मॅग्निफिकेशनची व्हॅल्यू काय होत चालली? कमी होत चालली. आणि मॅग्निफिकेशन कसं होतं तर पॉझिटिव्ह होतं. मी त्याला फिजिकल मीनिंग आधीच सांगितलं. अरे भाई साहब, फोकस के पास में आओगे तो मैग्निफिकेशन बढ़ता है, फोकस से दूर दूर जाओगे तो मैग्निफिकेशन घटेगा. आलं का लक्षात? आणि म्हणून हे लक्षात ठेवणं गरजेचं असतं. काय लक्षात ठेवणं गरजेचं? की ऑब्जेक्ट आता काय काय लक्षात ठेवायचं ते सांगतो. ऑब्जेक्ट -∞, इमेज फोकसवर कशी? रियल इन्व्हर्टेड डिमिनिश्ड, हायली डिमिनिश्ड पॉईंट साईज. ऑब्जेक्ट -c वर, इमेज -c वर, सेम साईज, इन्व्हर्टेड रियल, मॅग्निफिकेशन -1. ऑब्जेक्ट हे दोघांच्या मध्ये तर मॅग्निफिकेशन <1 म्हणजे रियल इमेज बनते, इन्व्हर्टेड बनते आणि छोटीशी बनते, डिमिनिश्ड बनते. त्याच्यानंतर फोकसच्या C आणि F च्या मध्ये ठेवली तर रियल इमेज बनते, त्याच्यानंतर इन्व्हर्टेड बनते आणि मॅग्निफिकेशन >1 असतं. ठीक आहे, मॅग्निफिकेशन काय असतं? >1 असतं C to F च्या मध्ये. आणि इमेज कुठे असते? ती इमेज असते C to -∞ च्या मध्ये असते, म्हणजे इन्फिनिटीकडे जायला लागते. फोकसच्या थोडंसं मागे ठेवलं तर इमेज ही -∞ वर जाते. फोकसच्या थोडंसं पुढे ठेवलं तर इमेज +∞ वर जात असते. आणि ऑब्जेक्ट जर का पोलवर ठेवला तर इमेज सुद्धा पोलवर. त्या केसमध्ये ते प्लेन मिरर सारखं ऍक्ट करायला लागलेलं असतं. आला का पॉईंट लक्षात? हे एवढ्या गोष्टी लक्षात पाहिजे. ऍक्च्युली याच्यामध्ये व्हर्च्युअल ऑब्जेक्टही सांगता येतो, याच्यामध्ये अजून भरपूर काही सांगता येतं, मात्र त्याला काय आपण कन्सिडर करणार नाही.